प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. इकडे फायनली आता डॉक्टरांकडून जीवा नंदिनीला खूप मोठी गुड न्यूज मिळालेली आहे. म्हणजे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की डॉक्टरांनी नंदिनीला आणि जीवाला सरळ सरळ सांगितलं होतं की नंदिनीची आता प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस अगदीच कमी आहेत. म्हणजे नंदिनी पुन्हा कधी आई होऊ शकतील की नाही याची काही शक्यता सांगता येणार नाही आहे. कारण नंदिनीचे रिपोर्ट हे खूपच खराब आलेले असतात आणि ते नंदिनीचे आई होण्याचे चान्सेस फार कमी असतात. पण आता जीवा नंदिनी डॉक्टरांचा हा शब्द पूर्णपणे खोटा ठरवून टाकलेला आहे. तर ज्यावेळेला आता नंदिनीची सोनोग्राफी होते त्याच्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार झालेला आहे आणि नंदिनी पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे म्हणजे नंदिनीचं आणखीन एक बाळ तसंच आहे. तर प्रेक्षकांना इकडे जीवा आणि नंदिनीच्या समोर आता विजयचं आणि दिव्याचं एक खूप मोठं सत्य समोर आलेलं आहे. जय आणि दिव्या दुसरे तिसरे कोणी नसून हे दोघं कपल आहेत, नवरा बायको आहेत. हे सत्य आता जीवा आणि नंदिनीच्या समोर आलेलं आहे. म्हणजे इथे त्यांना दोघांना पार्थला उद्ध्वस्त करायचं असतं आणि त्यासाठीच आता विजय हा रम्याशी लग्न करून घरी आलेला असतो. तर इकडे मात्र दिव्या पार्थला प्रेमात पाडण्याचा, त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि हा सगळा प्लॅन आता इथे दिव्याचा आणि विजयचा आहे. काही झालं तरी ह्या दोघांचं एकच टार्गेट आहे ते म्हणजे पार्थ. काही झालं तरी पार्थला त्या दोघांना उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठीच आता विजयचा आणि दिव्याचा हा सगळा काही प्लॅन असतो. म्हणजे आपण मागच्या भागामध्ये हे सुद्धा पाहिलं की दिव्या इथे पार्थला जेव्हा मिठी मारते तेव्हा तिथे आलेली एक मुलगी ह्या दोघांचे फोटोसुद्धा कॅमेऱ्यामध्ये काढून घेते. तर प्रेक्षकांना आपण मागच्या भागात हे सुद्धा पाहिलं होतं की दिव्या ही मिटिंगला आलेली नसते, मुद्दाम म्हणून ती गायब झालेली असते. कारण जी व्यक्ती मिटिंगला आलेली असतात, जे मोठे डीलर मिटिंगसाठी आलेले असतात, ते दिव्याला ओळखत असतात आणि दिव्याला त्यांच्यासमोर जायचं नसतं. म्हणून दिव्याने हा सगळा काही केलेला बहाणा असतो. आणि आता इथे जीवा आणि नंदिनी एक एक करत विजयचं आणि पार्थचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. जीवा नंदिनीने स्वतः विजयला आणि आता इथे दिव्याला दोघांना सुद्धा एकत्र पाहिलेलं आहे. तर प्रेक्षकांना आता जीवा आणि नंदिनी हे सगळं काही पार्थला सांगितल्यानंतर पार्थ हा विजयचा आणि दिव्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कशा पद्धतीने आणतो हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण प्रेक्षकांना त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना आपण बरेच दिवस पाहतोय की दिव्या ही आता पार्थच्या सतत जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. त्याला स्वतःच्या प्रेमात, स्वतःच्या जाळ्यात अडवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि तसंच पार्थ मात्र आता तिच्या प्रत्येक बोलण्यावर भुळत चाललेला असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा ती इमोशनल होण्याची नाटकं करते तेव्हा मात्र पार्थ प्रत्येक वेळेला तिला माफ करत जातो. त्याला खरं तर दिव्याचं हे वागणं वगैरे आवडत नसतं, पण ती आता प्रत्येक वेळेला त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि या सगळ्यामध्ये आता पार्थ पूर्णपणे अडकणार असतो. कारण इकडे आता दिव्याने आधीच त्या दोघांचे एकत्र फोटो, म्हणजे ज्या वेळेला तिने इथे पार्थला मिठी मारलेली असते तेव्हा तिथे तिचीच एक मैत्रीण जिने हे सगळे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतलेले असतात आणि दिव्या आता ह्या सगळ्या फोटोंचा गैरवापर करणार असते. इथे ती पार्थची पूर्णपणे बदनामी तर करणार असतेच, पण आता काव्या आणि पार्थच्या या दोघांमध्ये सुद्धा आता ती गैरसमज निर्माण करणार आहे. कारण काही झालं तरी तिला आता पार्थला उद्ध्वस्त करायचं असतं. तर इकडे वसूला सुद्धा आता विजयवरती संशय निर्माण झालेला आहे. वसू जेव्हा विजयशी बोलायला येते की मी तुम्हाला पाहिलं तेव्हा इथे विजयने पूर्णपणे त्यांना गंडवलेलं असतं. वसूला असं दाखवून दिलेलं असतं की तुम्ही कुठल्या तरी एका दुसऱ्याच मुलाला पाहिलं आणि तुमचा गैरसमज झालेला आहे. वसूसुद्धा आधी सुरुवातीला विश्वास ठेवते, पण नंतर तिला असं वाटतं की असं कसं होऊ शकतं, मी पाहिलं तर ते विजयरावच होते. विजयराव आपल्याशी काहीतरी खोटं बोलत नाही आहेत ना, आपल्याला काही गंडवत तर नाही आहेत. आणि तेव्हा आता वसूला आठवतं की जेव्हा विजयची आई मिळाली ती सुद्धा असंच काहीतरी विचित्र वागत होती. म्हणजे विजयराव नक्कीच आपली काहीतरी फसवणूक तर नाही करत आहेत. आता वसू म्हणते जर असं असेल तर मला हे शोधून काढायलाच हवं. नक्की हा विजय कोण आहे, काय आहे, याच्या फॅमिलीबद्दल, याच्या बिझनेसबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही आहे. त्याने आम्हाला फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून अशीच ओळख करून दिली आहे, पण नक्की त्याचं घरदार कुठे आहे, काय आहे, काहीच माहिती नाही आहे. आता काही झालं तरी हा विजय नक्की कोण आहे आणि याचं बॅकग्राऊंड काय आहे हे चेक करायलाच हवं. इकडे नंदिनी आणि जीवाची सोनोग्राफीची डेट असते आणि हे मानिनीच्या चांगलंच लक्षात असतं. त्याच्यामुळे मानिनी आता इकडे दोघांना सुद्धा फोर्स करून मी तुमच्यासोबत सोनोग्राफीला येणार, मला माझ्या नातीचं तोंड बघायचं आहे, काही झालं तरी आज मी सोनोग्राफीला येणार म्हणजे येणार. आणि आता इथे मानिनी इतका हट्ट करत असते आणि नाईलाजाने जीवाला आणि नंदिनीला आता मानिनीला सोबत घेऊन जावंच लागतं. पण ज्यावेळेला आता हे तिघंसुद्धा हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात तेव्हा मात्र जीवाचं लक्ष आता इकडे विजयवर पडलेलं आहे. विजय इकडे आता दिव्याला भेटलेला असतो. म्हणजे दिव्या आणि विजय हे दोघंही आधीपासून एकमेकांना भेटलेत आणि दोघांना असं एकमेकांना हक करताना, मिठीमध्ये पाहताना इथे आता मात्र जीवा आणि नंदिनीला मोठाच धक्का बसलाय. नंदिनी म्हणते की हे काय,
हा विजय इथे आणि ही मुलगी कोण आहे? त्यावर जीवा म्हणतो की ही मुलगी दादाच्या ऑफिसमध्ये आहे, दिव्या. नंदिनी म्हणते मग हे दोघं एकमेकांना कसे ओळखतात आणि हा काय सगळा प्रकार आहे? जीवा म्हणतो की थांब, नक्की हे दोघांचं नक्की काय रिलेशन आहे, काय आहे आपल्याला बघायलाच हवं. इकडे आता जी दिव्या आणि विजय आहे दोघं जण एकमेकांशी खूप वेळ बोलत असतात आणि तसेच ते दोघांशी एकमेकांशी रोमॅन्टिक असल्यासारखे सुद्धा वागत असतात. आणि त्याच्यावरून आता जीवाने एक अंदाज लावलाय की ही दोघं जण नक्कीच एकमेकांना मिळालेले आहेत. म्हणजे विजय आपल्याला काहीतरी फसवतोय आणि आपल्या सगळ्यांपासून लपून ठेवतोय. जीवा म्हणतो की विजय एक बिझनेसमॅन आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड आपल्याला कोणालाही काही माहीत नाही आहे. आणि हे दिव्या आणि विजय एकत्र आहेत म्हणजे या दोघांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असेल. आता ह्या दोघांचं बोलणं चालू असतं त्याच वेळेला ज्या मुलीने आता पारसे आणि ह्या दिव्याचे एकत्र असलेले फोटो काढलेले असतात, ते फोटो काढणारी मुलगी आता ह्या दोघांना भेटायला आलेली असते आणि तिने स्वतःच्या मोबाईलमध्ये काढलेले हे फोटो आता इथे विजयला आणि दिव्याला दोघांना सुद्धा ती देत असते. आणि हा सगळा प्रकार आता पुन्हा इथे जीवा नंदिनी पाहतात. जीवाने त्या मुलीला सुद्धा ओळखले. जीवा म्हणतो ही मुलगी तर दादाच्या ऑफिसमध्येच काम करते, हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे ह्या दोघी जणी आधीपासूनच ह्या विजयला ओळखतात. म्हणजे हा विजयचाच काहीतरी प्लॅन असेल का? आता इथे जीवाला खूप मोठा संशय आलेला असतो आणि जीवा म्हणतो की हे सगळं दादाला सांगायलाच हवं. आणि विजय जीवा हा ह्या दोघांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढून घेतो आणि जीवा म्हणत असतो की विजय तुझी आता पूर्ण जन्मकुंडली मी शोधून काढतोच. तर मानिनी जीवा नंदिनीला म्हणते की अरे इथे थांबून काय करतायत, चला लवकर, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर होतोय, चला लवकर. आणि आता हे तिघंसुद्धा इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली आहेत. मानिनी खूपच एक्सायटेड असते कारण तिला आज सोनोग्राफीमध्ये तिच्या नातीची हालचाल आणि हार्टबीट्स ऐकायला येणार असतात. इकडे तिघंसुद्धा आता हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. जीवा नंदिनीला प्रचंड भीती वाटत असते की आता आईसोबत आहेत आणि त्यांना जर हे सत्य समजलं तर आपण त्यांचा खूप मोठा विश्वासघात करू याचं त्यांना आता भीती वाटत असते. तर मानिनी मात्र प्रचंड एक्सायटेड असते. डॉक्टर आता म्हणतात की या देशमुख, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. आणि आता इथे नंदिनी कशी तरी घाबरत आता सोनोग्राफीच्या बेडवर झोपते. तिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. मानिनी खूप एक्सायटेड असते. जीवाला सुद्धा खूप टेन्शन आलेलं आहे. आणि जेव्हा तेथे डॉक्टर सोनोग्राफी करतात तेव्हा मात्र त्या डॉक्टरांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे नंदिनीचं बाळ नाही आहे हे त्यांना आधीच माहीत असतं, पण सोनोग्राफीमध्ये जे काही दिसलंय ना ते पाहून डॉक्टरसुद्धा हादरलेत. म्हणजे नंदिनीचं बाळ गेलं हे डॉक्टरांना आधीच माहीत असताना सुद्धा नंदिनीच्या गर्भामध्ये आणखीन एक गर्भ दिसत आहे. डॉक्टर स्वतःच खूप शॉक झालेले असतात. आणि आता खरं तर नंदिनीला 2 महिने पूर्ण होऊन गेल्यामुळे आता बाळाची हार्टबीटसुद्धा ऐकायला येतात. मानिनी मात्र खुश होते आणि डॉक्टरांनी आता इथे सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे. डॉक्टर म्हणतात की नंदिनी तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे, काही झालेलं नाही आहे. बाळाची हालचालसुद्धा जाणवते आणि बाळाचे हार्टबीटसुद्धा आता ऐकायला यायला लागलेले आहेत. आता मात्र हे ऐकून नंदिनी आणि जीवा दोघंसुद्धा शॉकमध्ये गेलेले असतात. नंदिनी म्हणते की हे काय डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, बघा ना चमत्कारच झालेला आहे. म्हणजे आपण इतकी दिवस समजत होतो की तुमचं बाळ या जगात नाही आहे, तुमचं मिसकॅरेज झालं, पण नंदिनी तुमच्या बाळाचे हार्टबीट्स अजूनही याच्यामध्ये दाखवत आहेत. आणि त्याच वेळेला जे सोनोग्राफीचे डॉक्टर आहेत ते इथे सिनियर डॉक्टरांना बोलावून घेतात आणि हा सगळा चमत्कार पाहून ते जीवा आणि नंदिनीला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात आणि म्हणतात की हो, तुमचं एक बाळ अजूनही तसंच आहे. हे ऐकून मात्र आता जीवा आनंदाने उड्याच मारायला लागतो. पण आता मानिनी म्हणते की एक बाळ म्हणजे डॉक्टर काय म्हणताय? तर इकडे आता मानिनीला म्हणजे नंदिनीचा जो झालेला अपघात असतो त्याबद्दल काहीही माहीत नसतं. आता डॉक्टरसुद्धा म्हणतात की त्यांना कळतच नसतं की काय करावं. जीवा म्हणतो की आई मी तुला सगळं काही नंतर सांगतो. मानिनी म्हणते पण अरे, जीवा म्हणतो आई मी म्हणालो ना तुला मी सगळं काही नंतर सांगतो. आता ही आनंदाची गोष्ट आहे की नाही, चल आपण लवकरच घरी जाऊया आणि ही गोष्ट आनंदाची गोष्ट सगळ्यांना सांगूया. इकडे जीवा मानिनी सगळेजण घरी आलेले असतात. तर इकडे जीवा हा मात्र आता पार्थला भेटायला आलेला असतो. त्याने विजयला आणि दिव्याला दोघांना सुद्धा एकत्र पाहिलेलं असतं. त्या दोघांचं सुद्धा काहीतरी प्लॅन आहे किंवा काहीतरी कटकारस्थान आहे हे आता त्याला तो जीवाला पार्थला येऊन सांगतो की मी आज हॉस्पिटलमध्ये जाताना दिव्याला आणि विजयला दोघांना सुद्धा एकत्र पाहिलं, दोघंसुद्धा एकत्र होते. आता हे सगळं जेव्हा पार्थला कळतं, पार्थला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर आता कुठेतरी संशय येतो. जीवाने त्याच्याकडे काढलेले जे फोटो असतात ते सगळे फोटो आता इथे तो पार्थला दाखवतो. पार्थला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलाय. पार्थ आता हा फोटो पाहतो आणि म्हणतो म्हणजे हा विजय आणि दिव्या दोघंसुद्धा एकमेकांना मिळालेले आहेत. ते दोघंजण आपल्या न कळत काहीतरी आपल्यासोबत गेम खेळतात. ही दिव्या आल्यापासून मला तिचं वागणं काहीतरी विचित्रच वाटतं. कधी अचानकच घराच्या बाहेर निघून जाते, काय करते, मला तिचं वागणंच कुठेतरी संशयास्पद वाटत होतं. पण तिने जी काही कारणं सांगितली ना घराबद्दल ती सगळी फालतू होती. म्हणजे याचा अर्थ ती घर चेंज करायच्या नावाने ती विजयलाच भेटायला जात होती. आता दिव्याचं जे मागचं सगळं जे वागणं आहे ते सगळं काही आता इथे पार्थला आठवतं आणि त्याला कळतं की म्हणजे हा सगळं तिचं काही नाटक आहे, हा सगळा तिचा प्लॅन आहे. पार्थ म्हणतो की थँक्यू जीवा,
चांगली गोष्ट केलीस की तू हे सगळं मला येऊन सांगितलंस. पहिली गोष्ट म्हणजे आता हे दोघं जण कोण आहेत, विजय कोण आहे, ह्या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे, या दोघांचा बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं शोधून काढायला हवं. विजय रम्याशी लग्न करून घरी तर आलाय, पण त्याचं घरदार, आई वडील कोण आहेत काहीच माहीत नाही आहे. आणि ही दिव्या गावावरून आली आहे म्हणते, मग हिची आणि त्या विजयची काय ओळख आहे, या दोघांचा काय संबंध आहे, हे सगळ्यात आधी शोधून काढायला हवं. इथे आता जीवा म्हणत असं की दादा जे काही करशील ते सांभाळून कर. हे दोघांचा काहीतरी मोठा कट आहे, मला तरी आता असं वाटायला लागलेलं आहे.